नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची व अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे. सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याबाबतचे निवेदन विधानसभेत केले. ज्या बांधकाम कामगारांचे वय 18 वर्ष पूर्ण व 60 वर्षाच्या आतील आहे अशा कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. पण वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना नोंदीत केले जात नाही किंवा जे नोंदीत कामगार आहे ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे अशा कामगारांची नोंदणी रिन्युअल केली जात नाही. त्यामुळे त्यांना शासनाचा कोणताही लाभ मिळत नाही. या बाबीचा शासनाने विचार करून त्या 60 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी त्या बांधकाम कामगाराला दरवर्षी रुपये 12,000 इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल याबाबतचे निवेदन कामगार मंत्र्यांनी विधानसभेत केले. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल. यामध्ये 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% मर्यादेत प्रतिवर्षी 6,000, 15 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत प्रतिवर्षी 9,000 आणि 20 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल. कायद्यातील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन या योजनेबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. मित्रांनो, मंडळाकडे सध्या 58 लाख नोंदीत बांधकाम कामगार आहे. या निवृत्ती वेतनाच्या योजनेमुळे त्या कामगाराच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित होण्यात मदत होणार असल्याचे बांधकाम कामगार मंत्र्याच्या माध्यमातून विधानसभेत सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशी बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची, महत्त्वाची व दिलासादायक अशी अपडेट होती. ही अपडेट नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.